प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, आपापल्या उमेदवारांची चाचपणी त्यांनी केलेली आहे आणि आता जागा कोण निवडणार, कोण लढणार या संदर्भातली चर्चा सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। पण या सर्व जागांवर आपापले उमेदवार शोधण्याची जी काही घाई सध्या पक्षांना झालेली आहे, त्यापैकी काही जागा अशा आहेत की जिथे त्यांचे उमेदवार फिक्स असतील। त्यापैकीच एक जागा म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीचा भाग असलेले अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हेच तिथले खासदार आहेत आणि 2024 ला त्यांचीच दावेदारी त्या जागेसाठी प्रबळ मानली जाते। पण 2024च्या निवडणुकांमध्ये सुद्धा ओमराजे निंबाळकरच पुन्हा निवडून का येऊ शकतात? त्यांची अशी कुठली बलस्थाने आहेत की ज्यामुळे ओमराजे हे या लाटेनंतर सुद्धा निवडून येऊ शकतात आणि त्यांना तिथे टफ फाईट देणारा दुसरा उमेदवार महायुतीकडे आहे का, या संदर्भातच पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। सर्वात आधी आपल्याला 2019 ला जो आधीचा उस्मानाबाद जिल्हा होता त्याची काहीशी हिस्ट्री आपल्याला समजून घ्यावी लागेल। निंबाळकर विरुद्ध पाटील हा संघर्ष जो काय आहे तो संघर्ष फार जुना आहे आणि दोन्ही घराण्यांमध्ये आपापसामधले अतिशय राजकीय वैर जे आहे ते मोठा आहे। आता सध्याची जी अवस्था आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं की ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि पर्यायाने महाविकास आघाडीचा घटक आहेत। पण 2019 ला जो काही जी लढाई झाली होती तेव्हा आमने सामने होते ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील। आता राणा पाटील जे आहेत ते त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली होती ती म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडनं, पण सध्या ते आता भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। तुळजापूर त्यांची विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी आहे। आता 2019 ची जी लढाई पाहिली तर तिथे बहुमतानं जवळपास 1,27,000च्या फरकानं ओमराजे निंबाळकर निवडून आले होते, पण त्यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाची साथ होती। आज जर आपण पाहिलं तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते धाराशिव लोकसभेमध्ये येतात, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ते 2 ते 3 आमदार 4 आमदार जे आहेत ते आहेत महायुतीचे, ज्यामध्ये ज्ञानराज चौगुले असतील, तानाजी सावंत असतील, राणा पाटील असतील आणि अजून एक असे 4 आमदार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात या महायुतीचे। त्यानंतर एक आमदार जे आहे ते कैलास पाटील आहेत, जे मूळ शहराचे आमदार आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आणि एक अपक्ष असे राजेंद्र राऊत, मला वाटतं त्यांचं नाव, असे एकूण 6 आमदार जे आहेत ते सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येतात। तिथे अभिमन्यू पवार त्यांचं नाव औसाचं जे लातूरमध्ये येतो, अशा 6 विधानसभा आहेत तिथे आणि त्या 6 विधानसभेला मिळून हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे। त्या 6 पैकी 4 अशा जागा आहेत, 4 विधानसभेच्या जागा आहेत जिथे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते सध्या स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतात। पण तरीही ॲज अ खासदार म्हणून जी कामगिरी ओमराजे निंबाळकरांची गेल्या 5 वर्षातली आहे, एकनिष्ठता हा मुद्दा येतो, शिवसैनिक हा मुद्दा येतो, या गोष्टीमुळे ओमराजेंच्या बाजूचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। सध्या जरी त्यांच्याकडे टफ जी फाईट देणार असतील ते जवळपास निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाकडनं पुन्हा एकदा कदाचित तुळजापूरचे जे आमदार आहेत राणा पाटील, ह्याच पाटील विरुद्ध निंबाळकर ह्या वादाचीच पार्श्वभूमी लक्षात घेता राणा पाटलांना पुन्हा एकदा 2024 ला मैदानात उतरवलं जाऊ शकतं उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आणि ती जी फाईट आहे ती टफ फाईट होऊ शकते। पण आता मात्र जी लढाई असणार आहे ती लढाई असणार आहे निंबाळकरांना आपले जे वोटर आहेत ते जपून ठेवणं, सोबतच वंचितचा जो फॅक्टर आहे त्यांच्या मतदारसंघात त्यांना सुद्धा मागच्या वेळी 1 लाखाच्या जवळपास जी मतं आहेत ती मिळालेली होती उस्मानाबादच्या त्या वेळेच्या निवडणुकांमध्ये आणि 1 लाख मतं त्यांना त्यावेळी मिळालेली होती। ती मतं पुन्हा एकदा आपल्याकडे कन्वर्ट करून घेणं, ती 1 लाख मतं जमा करणं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची जी 2019 ची मतं होती ती मतं सुद्धा आपल्याकडे वळवून घेणं हा मोठा टास्क असणार आहे। जर तो टास्क त्यांनी यशस्वीपणे पार पाडला तर 2024 लाच ते पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात। सध्या त्यांची माध्यमांतली प्रतिक्रिया, सोशल मीडियावर त्याच्या प्रकारचं त्यांचं ऍक्टिव्हेशन आहे, या सगळ्या गोष्टीवरून तर पाहायला मिळतंय की ओमराजे निंबाळकरांनी ऑलरेडी ही जी तयारी आहे ती पूर्ण केलेली आहे। पण त्यांच्या समोर सुद्धा एक तगडा आणि प्रबळ असा दावेदार असणार आहे, ते म्हणजे राणा पाटील। आता राणा पाटील विरुद्ध निंबाळकर या वादामध्ये नेमका यावर्षी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाचा विजय होऊ शकतो? निंबाळकर जिंकतील की पाटील जिंकतील? तुम्ही आम्हाला तुमचं मत नक्की कळवा। धन्यवाद।